तर आज आपण चटकदार ओल्या पांढऱ्या घेवड्याची भाजी बनवलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा. भाजी अप्रतिम होते. आणि आपण ही भाजी प्रेशर कुकरमध्ये केलेली आहे. त्यामुळे भाजी करायला फारसा वेळही लागत नाही. त्यामुळे टिफिन करता तुम्ही ही भाजी अगदी सहज बनवू शकता. भाजी बनवायला मेहनतही कमी लागते, पण भाजी खायला अगदी चविष्ट लागते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू. भाजी बनवण्याकरता सर्वप्रथम आपण मसाला वाटून घेणार आहोत. तर त्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे, अद्रकचे काही तुकडे घेऊयात आणि लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. तर भाजी आपण झटपट बनवणार आहोत. प्रेशर कुकर गरम करायचा आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. चिमूटभर मोहरी घालूयात, तमालपत्र घालूयात, चिमूटभर जिरे घालायचं आहे, कढीपत्ता घालूयात आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात. तर कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे. 5 मिनिटाकरता कांदा आपण छान परतवून घेतलेला आहे. वाटलेला मसाला घालायचा आहे. टोमॅटो मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान परतवून झालेला आहे. तर अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा मिरची पावडर घालूयात. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मंद आचेवर छान मसाले परतवून घेऊ. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान परतवून झालेला आहे. मसाल्यामधून तेलही सेपरेट झालेलं आहे. आता घेवडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालूयात. तर घेवडा आपण मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटाकरता छान परतवून घेणार आहोत. घेवडा आपण जितका छान परतवून घेऊ ना, तितकी भाजीला टेस्ट ही छान येणार आहे. तर 5 मिनिटाकरता आपण घेवडा छान परतवून घेतलेला आहे. आता 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरला 5 ते 6 शिट्ट्या देऊयात. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये घेवडा अगदी पुरणासारखा छान शिजतो आणि तो खायलाही अगदी छान लागतो. या ठिकाणी कुकरला 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घेवडा अगदी छान शिजलेला आहे. कसुरी मेथी घालायची आहे आणि जर काही मसाले तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मसाले ऍड करू शकता. कोथिंबीर घालायची आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात. आता ह्या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे. गॅस बंद करायचा आहे. तर ह्या ठिकाणी झटपट होणारी चटकदार पांढऱ्या घेवड्याची भाजी ही तयार आहे. तुम्ही ही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.